नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी. आम्ही रस्ते बंद केले असते तर भुजबळांनी नाच्यासारखा थैथयाट केला असता, अशी टीका मनोज जरांगेंनी केली आहे. वडीगोद्रीत मराठ्यांना अडवल्यानं जरांगेंनी ही टीका केली आहे. तर हाके ओबीसीसाठी लढत नाहीयेत, ही भुजबळांची नाटक कंपनी असल्याचा आरोप जरांगेंकडून करण्यात आलाय. तर जरांगे एकनाथ शिंदेचा तमाशा आहे का, असा प्रश्न लक्ष्मण हाकेंनी विचारलाय. जरांगे फक्त सोंगाड्याचं काम करतात, अशी टीका त्यांनी केली आहे. महान योग गुरु तज्ञ छगन भुजबळ, आयुर्वेदाचार्य तो छगन भुजबळ. ऐक आता, हे जर आम्ही केलं असतं ना, म्हणलं असतं तिच्याच मग नाकाच्या खाली आलेले आहे इथं, असा थायट केला असता जसं नाचे आहे. माया ओबीसीला त्रास, माया बघ आता, हेच जर आम्ही केलं असतं तर आम्हाला म्हणले असते आमच्या गोरगरीब जातीला पूर्वीसारखं वाळीत टाकलं, वाळीत. आमच्या लोकांना गावातून जाऊन द्यायनात. किती मोठा अन्याय आहे मराठ्यावर. आता आमचा रस्ता बंद केला जायचा याचा. नाही, मी तर रोज शांततेचं आवाहन करतोय मराठ्याला, शांत राहा, पण समोर बी पाहिजे तसं. आणि याला ओबीसी मराठा नावच देऊ नका. ओबीसी मराठ्याच्या अंगावर कवाच येत नाही, मराठा ओबीसीच्या अंगावर जात. हे नाटक कंपनी थोडी, त्या भुजबळांनी लावलेली नाटक कंपनी थोडी. हे ओबीसीसाठी लढत नाहीत, हे कायसाठीच नाही. हे फक्त भांडण खेळायसाठी. 3 वेळेस आले ते अंतरवाली रॅली काढायला. आमच्या उरावर बोललं का कोणी त्यांना काही. हे जातीवादी आहेत हो. तमाशा कंपनी आहे का? आम्ही भुजबळांची नाटक कंपनी असेल तर तू 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 एकनाथ शिंदेचा तमाशा आहे का? तमाशामध्ये बतावणी असती, त्यानंतर तमाशामध्ये करमणूक असते, त्यानंतर तमाशामध्ये वगनाट्य असतं. पण तुझ्या तर तमाशात नुसती बतावणीच आहे, नुसती नौटंकीच आहे, नुसतं सोंगाड्याचं काम करतो तू. मनोरुग्ण आहे तू. कारण तुला थोडी जर या महाराष्ट्रामधल्या इतर जातीबद्दल थोडी आम्ही भाऊभाऊ म्हणतो तू, आणि त्यांचंच आरक्षण पाहिजे म्हणतो तू. कसं काय भाऊभाऊ आहे बरं, सांग बरं.